आजच्या या पेंडुलम डाउजिंगच्या वेबिनार मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. पटापट व्हिडिओ ऑन करा, आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे. प्रॅक्टिकल केल्याशिवाय मॅजिक काय होतं ते कोणालाही कळणार नाही. चला बघू, व्हिडिओ ऑन करा आणि सगळ्यांनी तुमच्याकडे एखादी अंगठी असेल, अंगठी आणि दोरा घेऊन बसा. अंगठी आणि दोरा घेऊन बसा. अंगठी नसेल तर जी चावी असते, चावी सुद्धा चालणार आहे. आता जर मी हा क्लास व्हिडिओ ऑफ ठेवून केला तर तुम्हाला चालेल का? कोणाला कळणार आहे का? जर मी फक्त ओरली सांगत राहिली व्हिडिओ माझा ऑफ ठेवून? व्हिडिओ ऑन करा. प्रॅक्टिकल कसं घेऊ मी व्हिडिओ ऑफ ठेवून सगळे बसल्यावर? तर कोणीच व्हिडिओ ऑफ नाही केला तर आपण पुढची बॅच घेऊ शकत नाही. अंगठी आणि दोरा घेऊन या सर्वांनी. मॅजिक बघण्यासाठी अंगठी आणि दोऱ्याची गरज आहे. अंगठी, दोरा किंवा चावी. ही बघा, अशा प्रकारे जी चावी असते आपली नॉर्मल, ती अशी चावी, अशी एखादी चावी आणि दोरा घ्या स्वतःकडे. अंगठी, दोरा, चावी, दोरा काहीतरी घेऊन या स्वतःकडे. पेपर, पेन या 4 गोष्टी घ्या. हे बघा, अशा प्रकारे ब्लँक पेज घ्या. काहीतरी घरामध्ये असेल, एखादं पान असेल, वहीचं कोरं, पेन असेल, अंगठी, दोरा किंवा चावी, दोरा जे काय असेल ते घेऊन या. व्हेरी गुड. लवकर या. करायची सुरुवात. चला, आता ज्यांचे कॅमेरा चालू आहेत त्यांचंच मला प्रॅक्टिकल दिसणार आहे, तर बाकीचे करत आहेत की नाही हे माझ्या हातात नाही. तर सगळ्यात पहिला मला सांगा, पेंड्युलम कोणाकोणाला माहिती आहे? कोणी कधी ह्याचं नाव ऐकलंय किंवा कुठे वाचलंय का ह्याचं नाव? पेंड्युलम म्हणजे काय, काही आयडिया आहे का कोणाला? हे बघा, अशा प्रकारे हे पेंड्युलम असतं. दिसतंय माझ्या हातात? आता हे पेंड्युलम माझ्याकडे आहे, हे क्रिस्टलचं आहे, क्लिअर क्वार्ट्जचं आहे. हे कोणत्याही शेप मध्ये येतं आणि कोणत्याही मटेरियलचं असतं. आता माझ्याकडचं आहे क्रिस्टलचं, अगदी मेटलचं सुद्धा येतं, वूडचं सुद्धा येतं, काही एंजल्स मध्ये असतात, 7 चक्रांचं असतं. हे तुम्ही कोणत्याही प्रकारचं वापरू शकता. गरजेचं नाहीये की फक्त क्लिअर क्वार्ट्जच वापरलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचं तुम्ही घेऊ शकता. आता ह्याचा वापर कसा करायचा? एखादा डिसिजन जर आपल्याला घ्यायचा असेल, आपल्याकडे, आपण पूर्ण लाईफचं सोडूया, फक्त आजच्या दिवसाचा विचार करूया. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला किती प्रश्न असतात डोक्यामध्ये? एखादी गोष्ट करायची असेल त्यात पण आपण अडकलेलो असतो, करू की नको करू. एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर तिकडे माझं जाणं योग्य असेल की नसेल, मी जायला हवं की नको जायला हवं, असे प्रश्न असतात. किंवा अजून वेगळे प्रश्न असतात की माझं एखादं अडकलेलं काम होईल की न होईल. मग आपण काय करतो? कोणाला तरी विचारतो, तुला काय वाटतं, सांग जरा मला, मी ही गोष्ट करू की नको करू. काही वेळेला
समोरची व्यक्ती आपल्याला बरोबर उत्तर देते सुद्धा की तू हे कर, तुझ्यासाठी योग्य आहे. पण त्यांनी दिलेलं उत्तर सुद्धा कधीतरी चुकू शकतं. आपण म्हणतो ह्याचं मी ऐकलं, हिचं मी ऐकलं, नव्हतं ऐकायला पाहिजे, नसतं ऐकलं तर बरं झालं असतं, माझं नुकसान झालं, असं सुद्धा काही वेळेला होतं. किंवा ज्यांना आपण विचारतो ते नेहमीच आपले हितचिंतक असतात असं सुद्धा नसतं. मग जर आपण आपल्याला जी गोष्ट करायची आहे ती आपण स्वतः जर ब्रह्मांडाकडून उत्तर मिळवून केली तर किती बरं होईल. एखाद्याकडे सल्ला मागण्याचा सुद्धा त्रास वाचतो आणि आपलंच उत्तर आपण स्वतःच घेतल्यामुळे आपण ते आनंदाने व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतो किंवा एखादी गोष्ट करायची असेल नसेल तिकडे सुद्धा आपण अडकत नाही. मग ह्याचा वापर डिसिजन घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीची किंवा वास्तूची, अगदी आपल्या घराची सुद्धा एनर्जी निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे हे शोधण्यासाठी सुद्धा आपण ह्याचा उपयोग करू शकतो. आपले जे 7 चक्र आहेत त्यांना हिलिंग करण्यासाठी आणि त्यांच्यामधली निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी सुद्धा पेंडुलम डाउजिंगचा वापर करत असतो. आता डाउजिंगचे अनेकविध प्रकार आहेत, पण आपण शिकणार आहोत ते पेंडुलम डाउजिंग. तर सगळ्यात पहिला पेंडुलम रेडी करा. अशा प्रकारे ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी अंगठीला दोरा बांधा. ही बघा, ही अंगठी आहे ना, या अंगठीच्या इथे वरती सर्कलला दोरा बांधून घ्या, असा ती लटकली पाहिजे. अंगठीला दोरा बांधा. चावी असेल तर आता ही चावी कशी लटकते, हे अशा पद्धतीने लटकलं पाहिजे. वरून दोरा बांधून रेडी करा. अंगठी नसेल, चावी नसेल तर तुमच्याकडे एखादा नट बोल्ट किंवा काहीतरी असा सर्कल असेल जे मेटलचं असेल ते सुद्धा चालणार आहे. व्हेरी गुड. दाखवा जरा हात वर करून अनुश्री मॅम. दोरा कमी करा, दोरा अजून एवढा मोठा नको. हा बघा, हा केवढा तुम्हाला दिसतो, साधारण माझ्या कॅमेऱ्यात दिसतोय तेवढाच दोरा कापून टाका वरून. अजून थोडा कमी करा. ओके. आता जे अंगठीच्या खाली बघा दोरा लटकतोय तो पण कापून टाका. अलगद कापा. तिकडे मला खालती दोरा नको, अंगठीच्या खाली कोणताच दोरा नको. व्हेरी गुड. अजून कोण करताय प्रॅक्टिकल? करत असतील त्यांनी दाखवा. प्रमिला मॅम, तुम्ही काही घेतलंय का, बनवलंय का? आता पेंड्युलम डाउजिंग साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपलं मन शांत असलं पाहिजे. एखादा प्रश्न जेव्हा आपण ब्रह्मांडाला, युनिव्हर्सला विचारणार असू त्यावेळेला आपलं मन हे अतिशय शांत असलं पाहिजे. आपल्या मनात जर केओस असेल, गोंधळ असेल तर आपण आपलं उत्तर चुकू शकतं. आता हे म्हणजे कोणतं मॅजिक नाहीये. जे आपण सबकॉन्शियस माइंड बघितलं होतं, आपल्या सबकॉन्शियस माइंड सोबत संवाद साधून ब्रह्मांडाकडून उत्तर मिळवण्याची कला म्हणजेच डाउजिंग. आता तुमच्याकडे पेपर आणि पेन आहे ना. आता पेपरवरती एक आडवी लाईन काढा. पेपरवरती आडवी लाईन काढा. काढली का आडवी लाईन? थोडं वर घ्या, दिसलं नाही मला. हा, व्हेरी गुड. ठीक आहे, खाली ठेवा आता त्याला. आता तुमची अंगठी आणि दोरा हातात घ्या. अशा प्रकारे घ्या हातात. मी घेतलाय ना, उजव्या डाव्या हातावर ठेवून त्याच्यावरती उजवा हात. ओके. आता माझ्यासोबत एक सिंपल रेकीची प्रार्थना करा. मी माझी आभारी आहे. मी माझी आभारी आहे. या ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. या ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माझे माता पिता, सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. माझे माता पिता, सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे.
आता तुमच्या ज्या दैवतावरती श्रद्धा आहे त्या दैवताचं एकदा नाम स्मरण करा मनामध्ये आणि पुढे म्हणा रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आता युनिव्हर्सला प्रार्थना करायची आहे आपल्याला. अनंत स्रोतातून वाहत येणारी शक्ती, अनंत स्रोतातून, मी मोठ्याने म्हणतोय, तुम्ही सर्वांनी आपापल्या मनामध्ये रिपीट करा. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय शक्ती माझ्या ऊर्जांसोबत कनेक्ट हो. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय शक्ती माझ्या ऊर्जांसोबत कनेक्ट हो. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय शक्ती माझ्या ऊर्जांसोबत कनेक्ट हो. त्यानंतर पुढे म्हणायचं आहे अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय शक्ती माझ्या या डाउजर सोबत कनेक्ट हो. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय शक्ती माझ्या या डाउजर सोबत कनेक्ट हो. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय शक्ती माझ्या या डाउजर सोबत कनेक्ट हो. मी माझ्यासह इतर कोणाही संबंधित जे काही प्रश्न विचारेन त्यांची योग्य उत्तरे मला प्रदान करा. मी माझ्यासह इतर कोणाही संबंधित जे काही प्रश्न विचारेन त्यांची योग्य उत्तरं मला प्रदान करा. मी माझ्यासह इतर कोणाही संबंधित जे काही प्रश्न विचारेन त्यांची योग्य उत्तरं मला प्रदान करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. असं म्हणून ह्या डाउजरला आता आपली इंट्युशन पॉवर कुठे असते? आपल्या थर्ड आय चक्रात, आज्ञा चक्रामध्ये. मग हे डाउजर उचलायचं आणि आपल्या थर्ड आयला एकदा लावायचं आणि प्रार्थना करायची की मी माझ्यासह इतर कोणाही संबंधित जे काही प्रश्न विचारेन त्यांची योग्य उत्तरं मला प्रदान करा. थर्ड आयला लावल्यावर एकदा आपल्या हृदयाला लावायचं आणि त्याला थँक्यू असं म्हणायचं. केलं इथपर्यंत? जे प्रॅक्टिकल करत आहेत त्यांनी इथपर्यंत केलं का? गुड. आता जे इथे रेकी शिकलेले आहेत ते रेकी शिकलेले नाहीयेत त्यांच्यासाठी नाही, ज्यांचं रेकी झालं आहे त्यांच्यासाठी सांगते, ते लोक ह्या डाउजर वरती आपला जे सिम्बॉल्सचा सेट आहे तो सुद्धा टाकून ह्याला चार्ज करू शकतात. रेकीच्या माध्यमातून ह्याला थोडी अजून जास्त फोर्स एनर्जी मिळते. बाकी विशेष असं काही होत नाही. बाकी हे नॉर्मली जे रेकी नाही शिकले ते सुद्धा करू शकतात. आता बघा मी प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवते. दिसतंय ना माझा हात व्यवस्थित? आता मी माझा हा डाउजर आता माझ्या ऊर्जांसोबत कनेक्ट झालाय. आता जर मी ह्याला कमांड दिली हे डाउजर मूव क्लॉकवाईज, हे डाउजर मूव क्लॉकवाईज, दिसतोय का? माझा हात सुद्धा स्टेबल आहे आणि हा क्लॉकवाईज फिरायला सुरुवात झाली आहे. फास्ट, एकदम फास्ट. बघा त्याने स्पीड सुद्धा वाढवला. माझा हात अतिशय स्टेबल आहे. मी जराही हाताने काहीच करत नाहीये. आता जे लोक प्रॅक्टिकल करतील त्यांना स्वतःहून कळेल की आपण हे आपल्या हाताने करत नाही, आपल्या कमांड तो ऐकत असतो. आता स्टॉप. आता हा स्टॉप झाला. आता मी ह्याला सांगते मूव अँटी क्लॉकवाईज, मूव अँटी क्लॉकवाईज. आता हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरायला लागलेला आहे. होतंय का काही मॅजिक? दिसतंय सगळ्यांना? चला आता बघा, तुम्ही जी वहीवरती आडवी रेष काढली आहे त्याच्या बरोबर सेंटरला एक डॉट द्या. त्याच्या सेंटरला एक डॉट द्या. हा बघा मी इथे रेष काढून बरोबर सेंटरला एक डॉट दिलाय. कॅमेरा हे करावा लागेल जरा वेळ. मी तुम्हाला आता माझा कॅमेरा इथे घेऊन दाखवते, एकच मिनिट. कवर होता? ओके. बघा दिसताय माझा डेस्क? हात ठेवायला लागेल थोडा वर बघा. आता मी माझा हात बघा इथे स्टेबल धरलाय, बरोबर सेंटरला आहे माझा हात. दिसतंय का सगळ्यांना? लाईन दिसते ना माझी आडवी? दिसली? आता मी ह्याला कमांड देते, हे डाउजर
आडव्या रेषेत फिर, हे डावजर आडव्या रेषेत फिर, हे डावजर आडव्या रेषेत फिर. बघा माझा डावजर आडव्या रेषेत फिरतोय की नाही. माझा हात स्टेबल आहे, मी माझा एल्बो हा चिकटवलेला आहे. थोडं त्या बाजूने धरा, दिसत नाहीये व्यवस्थित सर. ओके, दिसतंय का माझा डावजर आडव्या रेषेमध्ये फिरतो आहे व्यवस्थित. चला आता सगळ्यांनी हे प्रॅक्टिकल करा. काय लागलं मला व्यवस्थित सेट करा. आडवा झाला. सर्वांनी करून बघा आणि मला सांगा. मी सगळ्यांचे माईक माझ्याकडून ऑनच आहेत. आडव्या रेषेमध्ये पहिला सगळ्यांनी करून बघा. जे प्रॅक्टिकलला आहेत त्यांचे मी माईक ऑन करून ठेवते, जेणेकरून प्रॅक्टिकल करताना काही प्रश्न आला तर तुम्ही मला डिरेक्टली विचारू शकता. होताय का अनुश्री मॅम, प्रमिला मॅम, रूपा मॅम? होताय का ही मॅजिक? एकदम कॉन्सन्ट्रेशनने त्याला कमांड द्या. घडतंय काही? अनुश्री मॅम तुमचा काय रिझल्ट? तुमचा माईक बंद आहे, माईक चालू करा. माझा सरळ रेषेत पण फिरला आणि क्लॉकवाईज पण फिरला. व्हेरी गुड. तुम्ही तशी कमांड दिली का क्लॉकवाईजची? हो, क्लॉकवाईजची आधी दिलेली, नंतर सरळ रेषेची दिली. आता स्ट्रेट त्या लाईन. डॉट वरून उभी लाईन पण काढा. अच्छा, एक उभी लाईन सुद्धा काढून घ्या आणि आता त्याच्यावर त्याला कमांड द्या की हे डाउजर आता उभ्या सरळ रेषेमध्ये फिर. अशा प्रकारे तुम्ही हा तुमचा एल्बो जो असतो तो खाली चिकटवू शकता, जेणेकरून स्टेबिलिटी राहील. आता काही लोक म्हणतात जे प्रॅक्टिकल नाही करत त्यांना वाटतं की आपण स्वतःहून करत असतो. प्रॅक्टिकल करणाऱ्यांना अनुभव येणार आहे. अगदी डॉटला त्याला चिकटवा आणि म्हणा हे डाउजर उभ्या रेषेमध्ये फिर. मॅडम माझा फिरायला लागला. पण सक्सेस होत आहे. माझा उभ्या रेषेत फिरतोय. डाव्या रेषेत उभी रेष आता काढली ना? हो, उभ्या रेषेमध्ये फिरतोय. व्हेरी गुड. रूपा मॅम तुमची उभ्या रेषेतलं झालं का? आता माझं बघा. आता मी ह्याला पुन्हा एकदा कमांड देते. हे डाउजर हे आपल्या रिंग, हे जे आपलं मधलं बोट आहे आणि अंगठा ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने पकडायचा. ती जी दोरी असते ती अशा पद्धतीने, असं 5 बोटांनी वगैरे धरायचं नाही. आपली अनामिका आणि आपला अंगठा ह्या दोघांच्या मध्ये पकडायचं ते. हे डाउजर, हे माझ्या डाउजर क्लॉकवाईज फिर. अजून फास्ट, अजून फास्ट, अजून फास्ट. क्लॉकवाईज फिर. अजून फास्ट फिर. बघा माझा किती स्पीड मध्ये फिरत आहे. ज्याही लोकांचं होत नसेल त्यांच्यासोबत त्या डाउजरची कनेक्टिव्हिटी व्यवस्थित झालं नाहीये असा ह्याचा अर्थ आहे. त्यांनी पुन्हा एकदा ज्या प्रकारे आपण प्रार्थना केली तशी प्रार्थना पुन्हा एकदा करून घ्या आणि पुन्हा ट्राय करा. कारण एकाच जरी होतंय ह्याचा अर्थ सगळ्यांचं व्हायलाच पाहिजे. आपल्याकडून काहीतरी मिस्टेक होत असते. माझा हात स्टेबल आहे तरी पण हा क्लॉकवाईज फिरत आहे. आता हा स्टॉप करते मी, ह्याला स्टॉप. मूव अँटी क्लॉकवाईज. बघा आता हा अँटी क्लॉकवाईज फिरत आहे. स्टॉप. अशा प्रकारचं डाउजिंग करून आपण
आपल्यासह इतर कोणाच्याही प्रश्नांचं उत्तर अगदी सहज देऊ शकतो किंवा स्वतःला जरी एखादा डिसिजन आपल्याला घ्यायचा असेल तर त्याचं उत्तर कसं मिळवायचं हे सुद्धा आपल्याला डाउजिंगद्वारे कळतं. की जर पण अगदी जे लो लेवलचे प्रश्न नाही या कधीच घ्यायचे, की जसं की मला हा सिनेमा बघितला पाहिजेस का, असे पण लोक विचारणारे असतात, आधीच्या बॅचेस मध्ये मला भेटलेत. तर असे प्रश्न चुकून पण घ्यायचे नाही. जे रिअलिस्टिक आहेत, ज्याची आपल्याला खरंच गरज आहे आपल्यासाठी किंवा आपल्या घरातल्यांसाठी, तर तुम्ही अशा प्रकारे डाउजिंगने उत्तर देऊ शकता. ह्याच्याद्वारे तुम्ही अगदी इतरांच्या सुद्धा घराची वास्तू, मग ते घर असू दे, प्लॉट असू दे, दुकान असू दे, ऑफिस असू दे, काहीही असू दे, त्याची सुद्धा एनर्जी चेक करू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चार्ज घेऊनच करायच्या आहेत. कोणीही डाउजिंगच्या गोष्टी फ्रीमध्ये कोणालाच करून द्यायच्या नाहीत. आपले घरातले मेंबर असतील तर वेगळी गोष्ट आहे, लोकांसाठी करताना ह्याचा काहीतरी मोबदला घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय समोरच्या लोकांना त्याचा लाभ प्राप्त होत नाही. तर अशा प्रकारे डाउजिंग करून आपण एखाद्याचं मशीन शिवाय बीपी किती आहे, शुगर किती आहे, वजन किती आहे हे सुद्धा शोधू शकतो. किंवा एखाद्यासाठी एखादं क्रिस्टल सूट होईल की नाही होईल हे सुद्धा आपण ह्याच्यातून बघू शकतो. एखाद्याचा लकी नंबर कोणता असेल, लकी कलर कोणता असेल, अशा प्रकारचे अनेकविध प्रश्न ह्याच्यामधून आपण सोडवू शकतो. आहे की नाही मॅजिक? जाणवलं का काही मॅजिक आहे? हो हो, जाणवलं जाणवलं. व्हेरी गुड. हे आपण आता अगदीच बेसिक शिकलो आहोत. ह्याचा कोर्स मी पुढच्या वीक मध्ये घेणार आहे. फी अगदी नॉमिनल ठेवली आहे 1111. 2 दिवसाचा कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण पेंडुलम डाउजिंग डिटेलमध्ये शिकणार आहोत. शिवाय कोकोनट डाउजिंग हा कोणी ऐकलं आहे का? कोकोनट डाउजिंग, नारळाद्वारे डाउजिंग करणं, हे सुद्धा आपण नारळाद्वारे डाउजिंग तुम्ही बघितलं असेल किंवा ऐकलं असेल की पूर्वीच्या काळी बघा, एखाद्याला जर जमीन खोदायची असेल, विहीर पाण्यासाठी जेव्हा जमीन खोदतात शेतामध्ये, त्यावेळेला ते ते नारळ असं हातात घेऊन चालतात. ते टेक्निक आपण इथे बघणार आहोत. आणि तिसरं, स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर कसं मिळवायचं हे सुद्धा एक टेक्निक ह्या कोर्समध्ये शिकणार आहोत. बघा, दरवेळेला आपण एखादा जर अडचण असेल तर ती अडचण कशी सोडवायला पाहिजे किंवा ते प्रश्न माझा अडचण सॉल्व्ह होईल की नाही होईल हे आपण दरवेळेला ज्योतिषाकडे तर जाऊ नाही शकत. ज्योतिषा लोकांची सुद्धा आताची फी खूप जास्त आहे. मी स्वतःच 1,500 घेते. तर जे स्वामी समर्थांचं जे आहे त्याच्याद्वारे सुद्धा आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर आपण घरात बसून महाराजांची थोडीशी सेवा करून मिळवू शकतो. तर त्याचं सुद्धा एक टेक्निक आहे, ते सुद्धा मी ह्या क्लासमध्ये घेणार आहे. आणि शिवाय जेही लोक रविवारी दुपारी 12च्या आत ऍडमिशन घेतील त्यांना मी माझ्याकडून गिफ्ट म्हणून त्यांच्या कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर देणार आहे त्यांची जन्मपत्रिका बघून. जर समजा एखाद्याचा प्रॉब्लेम असेल की कोणाचा तरी प्रॉब्लेम असेल की ह्याच्या शिक्षणाचं कसं, शिक्षणात प्रगती होण्यासाठी काहीतरी उपाय, एखाद्याचं घर होण्यासाठी काहीतरी उपाय, तर जे ऍडमिशन घेतील त्यांना मी ऍज अ गिफ्ट म्हणून त्यांचे जन्मपत्रिका बघून त्यांना एक उपाय देणार आहे. पण जे लोक ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठीच हे आहे. माझी तशी पण फी पत्रिका बघण्याची फक्त एका प्रश्नाची 1,500 आहे. तर मी 1111 मध्ये हे डाउजिंगचे 3 प्रकार शिकवून प्लस हा उपाय सुद्धा फ्री देणार आहे. तर ज्यांनाही कोणाला ऍडमिशन घ्यायचं आहे ते ऍडमिशन घेऊ शकतात. रविवारी दुपारी 12च्या आत केलं तर मी तुम्हाला तुमची जन्मपत्रिका बघून गाईड सुद्धा करणार आहे. आता ह्या डाउजिंग मध्ये कोणाला काही प्रश्न आहेत का? पेंडुलम डाउजिंग मध्ये काही प्रश्न आहेत का? असतील तर विचारून घ्या. स्वतः सोबत आपण इतरांचेही प्रश्न ह्याच्याद्वारे सॉल्व्ह करू शकतो. मॅडम, ह्याच्यात चेन सारखा जर दोरा बांधला तर चालतो का, की सिंगलच दोरा बांधायला पाहिजे? जरा मोठ्याने बोला ना, मला शेवटचं कळलं नाही. नाही, चेन मध्ये आपण जसं अडकवतो की नाही, तर तेव्हा ते 2 दोरे होतात, म्हणजे एक दोरा 2 बाजून येतो. तर तसा केलं तर चालतं का, की सिंगलच दोरा पाहिजे? नाही नाही, चालेल. दोरा जर तुम्ही जो शिलाईसाठी दोरा हा बारीकच असतो ना, तोच घेतलाय ना तुम्ही?
की हाराचा दोरा घेतलाय? मग मी हाराचा घेतलाय. हाराचा घेतलाय, मग त्याला ते 4 वगैरे असतात ना, ते 4 किंवा हो 5 हो असतात, हो तर ते हो 2 हो. घेतलं तरी चालेल. अच्छा, नाही आपण चेन कशी अशी असते ना गोल, तर त्याच्या आपण जसं असा तो पकडून जर तिथे वर असतं नको, त्याचं तसं दोन्ही नको. धरली. नको. अच्छा. बर. सिंगलच घ्या, त्याला खालूनच गाठ मारून जो सिंगल आहे तो वरती सोडा. ओके असं ओके केलं तरी चालेल. ओके. ह्याच्यासाठी पेंड्युलमच हवं असं काहीही नाहीये. तुम्ही अंगठी किंवा जे तुम्हाला मी चावी दाखवली, नटबोल्टचं असतो, जे आपल्याकडे स्क्रूचे असतात बघा, असे थोडे जाडे फिरवायचे, ते सुद्धा आपण वापरू शकतो. तुम्हाला जशी जशी पुढे जाऊन प्रॅक्टिस होईल तसं तसं तुम्ही हातामध्ये पेंड्युलम अगदी व्यवस्थितपणे कॅरी करू शकता. आता माझी इतक्या वर्षांची साधना आहे, त्यामुळे माझ्या ऊर्जा स्ट्रॉंग आहेत. म्हणून हे माझ्याकडून अगदी व्यवस्थित होऊन जातं. प्रॅक्टिसने तुम्हाला सगळ्यांनाच या गोष्टी कळणार आहेत. काही क्वेश्चन? थांबायचं आपण? मॅडम, ते तुम्ही सुरुवातीला बोललात ना जे काही वाक्य, तर हा, ती तुम्ही रिपीट कराल तर बरं होईल. ती किंवा रेकीची प्रार्थना आहे. मी हा व्हिडिओ टाकते नंतर ग्रुपवर, तुम्ही तो बघून अच्छा. घ्या. ओके तर ओके ओके तुम्हाला ओके मिळेल, तुम्ही ते लिहून घेतलं तरी काही हरकत नाही. ओके. ठीक आहे. चला, ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय ते घेऊ शकतात. आपण हा क्लास सोमवार मंगळवार 2 दिवस घेणार आहोत, दुपारच्याच ह्याच वेळेला आपल्या 12 ते 1 मध्ये. आणि आपले 3 टॉपिक असणार आहेत: पेंड्युलम डाउजिंग, कोकोनट डाउजिंग आणि स्वामी समर्थ महाराजांच्या माध्यमातून आपल्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळवायची ते. आणि माझ्याकडून गिफ्ट असेल, जन्मपत्रिका बघून त्यांच्या कोणत्याही एका प्रॉब्लेम वरती मी उपाय देणार आहे. चला, आज माझं ऐकून घेतलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. जय धन्यवाद मॅडम. त्यांना पुन्हा थँक्यू. भेटू आपण. धन्यवाद. धन्यवाद. समर्थ दिव्यरेखी शक्ती तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य तुम्हाला प्रदान करो, हीच ईश्वर शरणी प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू.